नमस्कार, शुभ संध्याकाळ सर्वांना. गावाकडील जीवन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर कसे आहेत सर्वजण? मस्तच असतील, मस्तच राहा. पावसा पाण्याचे दिवस आहेत, काळजी घ्या. तर व्हिडिओ तर सकाळपासून आता कामच चाललं होतं आपलं घरचंच. आणि मग मी म्हटलं व्हिडिओ काढावं. दुपारीच जायचं होतं जरा शेताकडं. भाजी आपली आली आहे, गवत काढायचं चाललंय भाजीतलं. म्हटलं होतं जावं जरा, पण पोरांनी काही जाऊच दिलं नाही. आणि दुपारी पण थोडंसं होतं काम माझं मोबाईलवरचं, ते पण आटपलं. आणि मग म्हटलं तर जावं, पण त्याचं कसं झालं, गवत जरा बारीकच आहे अजून, भाजी पण बारीकच आहे. म्हणून म्हणलं थोडीशी भाजी मोठी होऊ देवावी, आणि नंतर म्हणजे गवत ते पटपट उरकल काढायला. आता आपण आत्या काय होईल एवढं काढतात, पण वाढलं का गवत थोडंसं वाढायला लागलं का नाही, मग जावं म्हटलं. आणि आता उद्यापासून पोरं पण शाळेत जातील, नेमकं मोकळं होतं. आणि पोरं मग तिथं खूप धिंगाणा करतात शेतात. परत नाही भाजी हे तुडवायची हे करायचं. वाव थांबा, भाजी बाबू गपना व्हिडिओ काढते मी. भाजी वगैरे तुडवतात पोरं, मग त्याच्यामुळे मग मी काय गेलेच नाही. म्हणलं पोरांना घेऊन जाण्यापेक्षा पोरं शाळेत गेल्यानंतर मग जाता येईल, कारण पोरं लय वैताग देतात. आता बघा की 5 मिनिटं मी व्हिडिओ काढायला घेतलं तरी पोरं सोडत नाहीत. आणि सारखं कालू असाच चालू असतो, आणि मग महाग असतात सारखी. मग त्याच्यामुळं मग भाजीचं करतात मग वाटोळं. मग आणि भाजी तुम्हाला माहिती आहे, शेपू भाजी एकदम केसासारखी असते. अजून तर लयच लहान आहे, अजून तर खूपच लहान आहे. त्याच्यामुळं मग मी थोडंसं थांबले, मला थोडीशी मोठी पण होती. आणि पोरांची पण शाळा भरते. नेमकं आपण 11 वाजता फ्री होतोय, 11 ते 2 मग जायचं. मग नंतर असू दे 11 ते 2 मग जायचं. आणि मग उद्यापासून होते आमच्या दादूची शाळा चालू. आता आम्ही उद्यापासून जाणार आहे शाळेत, है ना दादा? शाळेत जायचं उद्यापासून. आता हे बघा, आम्ही कटबीट मारून आलोय, सोल्जर कटबीट मारला. आता उद्यापासून आम्ही जाणार शाळेमध्ये. आणि मग आम्ही जाणार रानात. असं चाललंय आमचं नियोजन उद्याचं. पोरं शाळेत गेले की आपण जायचं रानात, कारण पोरं घरी असल्यावर होतच नाही जाणं, कारण सारखं त्यांचं काही ना काही चालूच होतं. आणि मग त्याच्यामुळे म्हणलं मग आपलं निवांत होतंय. उद्यापासून हे जाते शाळेत. मोगऱ्याच्या झाडाला आमच्या इतकी फुलं येतात ना. मी सकाळचा एखादा व्हिडिओ काढेन बरं का उद्या, किंवा त्याच्या उद्याच काढेन, कारण आता सगळ्या कळ्या आलेल्या आहेत सगळ्या. तर मी उद्या दाखवते तुम्हाला याला कळ्या आलेल्या व्यवस्थित सगळ्या. इकडे पण एक आहे, त्याला पण भरपूर कळ्या आलेत. पांढरं शिपत झाले झाड, ते एवढी फुलं त्यात भरते. दररोज आम्ही त्याचा गजरा, त्याची माळ करून देवाला घालतोय, स्वतःला लावते. आणि आज नाही लावली मी, कारण पडले होते. मग पडल्यानंतर काय लावायचे म्हणून मग मी झोपल्या होत्या, त्याच्यामुळे नाही लावला. ठेवलाय गजरा करून फ्रीजमध्ये. बघू म्हटलं व्हिडिओ वगैरे काढताना उद्या लावायला येईल. आणि मग सकाळी आपलं ताजं आता येईल. ह्याला खूप कळे येते, ते वेगळंच जातीचं झाड आहे बरं का, एकदम भारी. बघा हे बघा किती कळे आले ते. आणि इकडं पण आहे सेम 2 झाडं आणली होती नर्सरीतून आमच्या भाऊजींनी. तर हे पण गच्च भरतंय झाड. हे बघा पांढरे शिपत कळे आले ते. आणि सकाळचं तर एवढं भारी दिसतंय ना, मला दाखवणं झालं नाही. मी म्हणते दाखवून माझ्या लक्षात पण आलं त्या दिवशी, पण झालंच ना. आणि एवढे पांढरे शिपत दिसतंय, एवढं भारी वास्तवर घुमतोय ना. सकाळी उठल्या घरातच येतोय पाक, असं एवढं भारी वाटतंय ते. मी सकाळी दाखवून तुम्हाला व्हिडिओ काढून. आणि आताच टाकते, कारण सकाळी नाही टाकून जमणार, कारण नेटवर्क इश्यू एवढा झाला होता. मागल्या 1-2 दिवसात मी परवा दिवशी व्हिडिओ अपलोड केलेला, काल येऊन पडलाय यूट्यूबवरती. 2 दिवस झालं मी अपलोड करून ठेवला व्हिडिओ. तर काही जणांचे आले मेसेज, ताई ब्लॉग कधी येणार आहे तुमचा, पण ते त्याच्यामुळंच नाही आला, कारण नेटवर्क इश्यू असल्यामुळं व्हिडिओला काहीच नाही, क्लॅरिटी पण येत नाही आणि व्यवस्थित ते अपलोड पण होत नाही. त्याच्यामुळं मग मी थांबले होते जरा.
तरी पण मी अपलोड करून ठेवला होता. म्हटलं कधी का जाईन आपलं अपलोड करून ठेवावा आणि कधी रेंज येते काय माहिती म्हणून मी ठेवला होता. आणि हा पण व्हिडिओ आता टाकून ठेवते कारण त्याचं गॅरंटी नाही. नंतर पाऊस पाणी येतोय, लाईट जाते, आपल्या वायफायवरती चालू असते. वायफाय बंद पडलं की मोबाईल बंदच असतोय. आणि 5G सिम कार्ड आहे पण काय माहिती चालतच नाही ते व्यवस्थित. आमच्याकडे जरा जिओला रेंजच कमी आहे त्याच्यामुळं मग मी म्हटलं टाकून ठेवावा. तर मका वगैरे आपली टाकून झाली. आता इथं पण ठेवले फनून वगैरे रान. मग पाठीमाग आहे आपली कडवळ केलेलं गायींना आलंय चांगलं. एवढ्या पावसातनं पण ते बचावलं. बाकीचं काहीच नाही राहिलं, ते तरी राहिले. आणि मग तिकडं काय आपण थोडासा भाजीपाला केलाय. तर आता उद्या परवा दिवशीपासून आपल्या शेतातलेच व्हिडिओ येतील कारण आता उद्या परवा दिवशीपासून आपण जाणार आहे शेतात. तर नक्की बघा आपले व्हिडिओ कसे वाटतात काय नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या इकडं काय कसं चाललंय, पावसाचं वातावरण काय आहे काय नक्की कमेंटमध्ये सांगा. पाऊस पाणी आहे का भरपूर, तुम्हाला पडलाय का किंवा काही कमी पडला आहे का काय. कोणाला पाहिजे असेल तर पाठवू आमच्याकडून कारण कमेंट आले ते आमच्याकडं पाऊस नाही पाठवा तुम्ही म्हणून. तर एक जणांना पाठवले, अजून कोणाला पाहिजे असेल तर सांगा आम्ही पाठवू. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय, सी यू. भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि प्लीज नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.